पार्वतीचं रूप आई माळता देवी मल्हाराची बघते वाट जेजुरी बरी मांडीला रटाव त्याने बानूच्या दारी अंगराची लेख बानू दिसली देवाला पाणी रुतला पाणी घुसला देव बसला जाळ्यामध्ये. थँक्यू उपस्थित तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा अभिवादन. आपण ही स्पर्धा पाहतात BPL बदलापूर प्रीमियर लीग वर्ष दुसरं. मात्र आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण 6वा सामना बघतोय. गंधर्व ब्लास्टर विपक्ष यशस्वी रेव्हेंजर या दोन संघामध्ये आमचे चेतनजी दुले विद्यमान नगरसेवक आणि विद्यमान बांधकाम सभापती मोठी पद त्यांच्याकडे असणार आहे. मात्र त्यांचे बंधुराज यावेळेस जयेश उपस्थित आहेत. तर दुसरीकडे यशस्वी रेव्हेंजरचे सन्माननीय अतुलजी राणे साहेब या संघाचे संगणक. विवेक पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टिक वरती फेकला होता. पहिला चेंडू मात्र फलंदाजाला समजला नाहीये. फलंदाज मात्र नन्ना मैदानामध्ये दोन फलंदाज नन्ना आणि त्याच्यानंतर अमरीश. गतवर्षी अमरीश या फलंदाजाने मात्र चांगली फलंदाजी दाखवली होती. बऱ्याच प्रेक्षकांचं मन जिंकली होती. तो अमरीश नॉन स्ट्रायकिंगला. विवेक हा चेंडू षडपूल करतोय. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. बिग विकेट मोठा मासा गळाला यावेळेस गंधर्व ब्लास्टर संघाच्या. तर हा चेंडू यावेळेस मात्र सन्मानित केला जात आहे. गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय आपण विवेक याची. जोयली संघाकडून खेळणारा खेळाडू मात्र शरीर सृष्टीमध्ये खेळाडूला बॉडी बिल्डर्स बघितलं होतं आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून. फेसबुकला सुद्धा बघितलं होतं. मात्र हा खेळाडू चांगला गतवर्षी अत्यंत इनफॉर्म मध्ये होता. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढतोय. हा चेंडू मात्र मिड ऑफला होता त्यामुळे एकदा मिळते सर्कल मध्ये फील्ड केलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी. मयूर याने खातं खुलं केलंय. मयूर आणि अमरीश अशी जोडी मैदानामध्ये. मात्र गोलंदाजाचा रिदम या ठिकाणी चुकतोय. गोलंदाज विवेकचा ॲज अ कॅप्टन संघाचा संगणक. मैदानामध्ये बघतोय आपण 6वा सामना गंधर्व ब्लास्टर विपक्ष यशश्री रेव्हेंजर्स या दोन संघामध्ये आहे. हा चेंडू पुढे आलाय मात्र फलंदाजाला समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. गुड बॉलिंग. मात्र विवेक यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली कारण ना साऱ्या फलंदाजाला बाद केलाय जो बदलापूर गाव संघाकडून खेळणारा खेळाडू. अमरीश या मैदानावरती आता हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका बचावात्मक पवित्रा घेतला होता कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उसली घेत होता. मात्र बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय फलंदाजाला. षटक समाप्त होते. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या दापडकावरती फक्त 2 धावा. याच दरम्यान आपण बघतोय या मानकेलीचे आमचे सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेब यांचं शुभागमन झालंय. दिलीप शेठ बैकर यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आणि त्यांचे तमाम सहकारी यांचं सुद्धा स्वागत BPL मध्ये आहे. गंधर्व ब्लास्टरचे चेतनजी धुळे आणि दिलीपजी बैकर हे संघ मालक.
अतिशय चांगले गोलंदाजी पेकले. पहिला षटक विवेकेच्या माध्यमातून आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटक म्हणावं लागेल. या दुपारपर्यंत या 6व्या सामन्यापर्यंत फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद केलात. गुड बॉलिंग. तर पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयशाला. बघतोय गोलंदाजी मार्क वरती हायवेन कडून मारा करतोय कुशाल. हा चेंडू यावेळेस मात्र पुल करायचा होता. स्वयं कुशाल गेला चेंडूवरती. तोपर्यंत वेळ होता एक धाव एकवटण्याचा. मात्र एक धाव एकवटली जातोय. याच दरम्यान 3 धावा धावपडकावरती. आपण 6वा सामना बघता गंधर्व ब्लास्टर विपक्ष शस्त्री रिव्हेंजर या दोन संघामध्ये आहे. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा वापर केलाय. मात्र गरज होती का या ठिकाणी. धावा येत नाहीये. मात्र या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता अमरीशचा. मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू फेकलाय कुशाल्याने दुसऱ्या षटकामध्ये. ब्लॉकॉलचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला. फक्त सिंगल. सर्कलच्या आतमध्ये रिस्ट्रिक्शन केले जात आहे. फक्त सिंगल प्राधान्य दिलंय. अद्याप एकी चौकार किंवा षटकार बघायला मिळत नाही. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी केली गंधर्व ब्लास्टर या संघाने या मैदानामध्ये. कुशाल षटका दिला. पुढचा चेंडू फुल हँड डिलिव्हरी. यावेळेस मात्र बॅटच्या पट्टीत येत नाही. चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत केले होते. फक्त सिंगल आली आहे आणि या सिंगल वरती मात्र काम चालवले. अद्यापर्यंत एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं या यशस्वी रेव्हेंजर संघाकडून या मैदानावरती. हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय मिड विकेटला कार्पेटच्या साहाय्याने. एकदा वेगपडल्या. दुसरी धावण्याचा प्रयत्न. थ्रोपैकी मात्र स्क्वेअर आहे. त्यामुळे या 2 धावा एकवटल्या गेल्यात. कारण गरज होती या 2 धावांची. तर या दरम्यान अशफाकजी पटेल यांचं शुभ आगमन होतं. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपण MR अमन नाईट रायडर्सचे संघ मालक सन्माननीय अशफाकजी पटेल साहेब. हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी. यावेळेस लेगस्टंपला केलून काढतोय चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक पुढे डीपचा येतोय. चेंडूला उचलतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा आल्यात आणि मात्र षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 9 धावा धावपडकावरती.
तर 2 षटकं संपले. फक्त 2 षटकामध्ये 9 धावा धापळकावरती आल्यात अद्यापपर्यंत. फक्त डिफेन्स क्रिकेट दाखवला या यशस्वी रिव्हेंजर या संघाने. मात्र अटॅकिंग खेळ करावा लागेल या 2 षटकामध्ये, उर्वरित 2 षटकामध्ये. हा चेंडू पहिला चेंडू होता. चेंडू मात्र बराच वेळ लागत होता, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आहे चेंडूवरती आणि 2 धावा. या पहिल्या चेंडूवरती बघतो आपण गोलंदाज राजू आलाय गोलंदाजी मार्कवरती. राजू गोडकर याला बघतोय आपण. या 3रं षटक गंधर्व ब्लास्टर संघाकडून. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. यावेळेस मात्र दुसरा आद्रा बसतो यशस्वी रिव्हेंजर संघाला. तर मयूर आलाय फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज मात्र 32रं यश मिळालंय राजू याला. षटकामध्ये पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू मात्र हवेत आहे. सीमा पलीकडे जातोय चेंडू. षटकार, पहिला षटकार. सोन्याची सकली हाय गल्यान आईचा फोटो लॉकेटन. सोन्याची सकली हाय गल्यान आईचा फोटो लॉकेटन. माझ्या गावदेवी आईचे रूपान बसली गावाचे मंदिरान. गावदेवी आईचे. मयूर राणे आल्यास मात्र आपला परिचय दिलाय 6 धावा टोकून. कारण क्षेत्ररक्षक वाढीस लोंगणला होता, त्याच्यावरून त्यांनी षटकार दाखवलाय. पुन्हा एकदा जोरदार पार. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. गावाचे मंदिरान. आई माझी कारल्याचे डोंगरान बसली माहेर घरान. आई माझी कारल्याचे डोंगरान बसली माहेर घरान. माहेर घरान बसली माहेर घरान. माहेर घरान बसली माहेर घरान. आई माझी कारल्याचे डोंगरान बसली माहेर घरान. आई माझी कारल्याचे डोंगरान बसली माहेर घरान. सोन्याची सकली हाय गल्यान आईचा फोटो लॉकेटन. सोन्याची सकली. तर निश्चित या ठिकाणी बघतो आपण 2 बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेल्यात. अत्यंत चांगली फलंदाजी मयूराची. 3रा षटकार ठोकेल काय मैदानावरती? षटकारांची हॅट्रिक करेल का पूर्ण राजू? हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आणि यावेळेस मात्र हॅट्रिक. गुड बॅटिंग. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. येतोय 3 चेंडूवरती 30 षटकार. तर यशस्वी रिव्हेंजर संघाचे संघ मालक अतुलजी राणे साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज या खेळाडूला. आणि पहिला हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे मयूरने. कारण मयूर बघितलं तर मोर याचं नाव आहे, मात्र मोर हा नेहमीच दुसऱ्यांना नाचवत असतोय. मात्र मयूरने नाचवल्या ठिकाणी गोलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र सरळ रेषेत होता. एक धाव भेटली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. तुझे पालखीला डोंगरान मी येईन.
निघाली हे आई माझी मैसाली डोंगरान नजर ठेवीत घरात रान आई माझी मैसाली डोंगरान नजर ठेवीत घरात रान ठेवीत घरात रान नजर ठेवीत घरात रान ठेवीत घरात रान नजर ठेवीत घरात रान हे आई माझी कारल्याची डोंगरान बसली माहेर घरान आई माझी कारल्याची डोंगरान बसली माहेर घरान सोन्याची साखली हाय गल्यान आईचा तर 30 धावा धापडकावरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 21 धावा कुठून काढल्यात. राजूचं मागडं षटक मयूर याने 3 षटकार दाखवले होते. गोलंदाज विश्वनाथ धुले मगाशी याचा निश्चितच जोयलीचा जुने स्कोरर. कारण जेव्हा जेव्हा जोयली गावामध्ये स्पर्धा होते तेव्हा मात्र खूप छान असं काम केलं जातं विश्वनाथ धुले यांच्याकडून स्कोरिंगचं. त्याच्यानंतर आमचे संदेश मसने असतील, यांनी सुद्धा चांगलं स्कोरिंगचं काम केलंय या वर्षामध्ये. तर शेवटचं षटक असणार आहे स्लॉगवरचं षटक. 30 धावा धापडकावरती आल्यात. 30 तडी 21 आले 21. 3 चेंडू 3 षटकार 18 धावा होतात. त्याच्यानंतर थँक्यू. दोन आल्या होत्या. स्ट्राईकला नितेश. पहिला चेंडू यावेळेस पुल करायचा होता. चेंडू मात्र हवेत आहे. गोलंदाज पुढे सरकला. फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय विश्वनाथाला. फलंदाज मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. आम्ही बघा वेळोवेळी सूचना करतोय आमच्या खेळाडू कक्षामध्ये कोणी थांबू नका, नाहीतर ज्या संघाची फलंदाजी असेल त्याला 2 धावांची पॅनल्टी लाभेल. कारण जर आम्हाला आयोजकांनी सांगितलं का त्या ठिकाणी बरेचसे खेळाडू आहेत तर त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागेल. आपलं लक्ष असू द्या, कारण ही स्पर्धा सर्वांना एकजूट करून खेळण्यासाठी केले. ही स्पर्धा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट दिला. फलंदाजाला बघावं लागेल. या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये संधी होती. यष्टीरक्षकाने मात्र फार चपलाईने डायरेक्ट हिट दिलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कारण ही स्पर्धा सर्वांसाठी आहे. मात्र या स्पर्धेतून आयोजकांना काही लाभलोभ नाही आहे. फक्त एकत्रपणे आणणं आणि खेळाडूंना खेळवणं हेच त्यांचं उद्दिष्ट. यास खेळाडू फक्त कॅप परिधान करून खेळले जातील. मास्क लावून कोणीही खेळू नका. कारण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण 198 देशापर्यंत ही स्पर्धा बघतोय. लाईव्ह प्रेक्षेपण बघितलं जात आहे स्पर्धेचं गौरव सावंत यांच्या माध्यमातून www.tenniscricket.in ही संतोष नाणेकर यांची वेबसाईट. हा चेंडू पुल करतोय. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता मात्र झेल सोडलाय. त्या ठिकाणी इझी झेल होता मात्र
मयुराचा झेल सोडलाय, ज्या मयुराने 3 षटकार दाखवले होते त्याचा मात्र झेल सोडलाय आणि धावसंख्या बघतोय 32 धावा धावपळकावरती आल्यात. 2 to go. यस निश्चित आमचे बाबू सुद्धा असतील कॅमेरामॅन, मात्र ते खेळताना दिसतील संघातून. पुन्हा एकदा म्हणजे परेश शिनारे सुद्धा आहेत, मात्र रात्री त्यांना जागरण झालंय नाईट टुर्नामेंट मध्ये. तर अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे या षटकामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. गुड बॉलिंग विश्वनाथ धुले, अत्यंत चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं स्कोरिंगचं काम, मात्र तेवढीच चांगली मैदानामध्ये गोलंदाजी आणि मैदानाच्या बाहेर स्कोरिंग केली जाते. अत्यंत चांगली कामगिरी विश्वनाथ धुले याच्याकडून. अद्याप शेवटचा चेंडू या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला होता, फलंदाजाला मात्र समजला नाही आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. 3 षटकार आले होते, मात्र या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि या षटकात फक्त 2 धावा. वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स, गुड बॉलिंग विश्वनाथ धुले, फक्त 2 धावा, कारण पहिल्या षटकात 2 धावा, शेवटच्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकात 21 धावा. टोटल स्कोर मूव्ज ऑन 32 आणि 33 धावांचं लक्ष असणार आहे ते मात्र गंधर्व ब्लास्टर या संघासमोर. चेतनजी धुळे आणि दिलीप शेटबाईकर यांचा संघ. तर पुढचा सामना असणारा MK गीते विपक्ष अमन नाईट रायडर्स. या दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी. स्वराज्य सारे उभं केलं त्याने त्या तलवारीच्या टोकावरी. नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा आहे काळजाच्या ठोक्यावर. नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा आहे काळजाच्या ठोक्यावर. तर खाली त्या हिंदू धर्माला नव्हता वळाली. हिंदू धर्म जो संपला होता, शिवाजी राजा लढलाय स्वतः. त्या तलवारीच्या टोकावरी. नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा आहे काळजाच्या ठोक्यावर. नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा आहे काळजाच्या ठोक्यावर. यापुढील सामन्याची नाणेफेक दिलीप बाईकर साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. यापुढील सामना असणार MK गीते वर्सेस अमन नाईट रायडर्स या 2 संघामध्ये. बघा MK गीते संघाने विजयाचं खातं उघडलं आहे, मात्र अमन नाईट रायडर्स संघ जर पाहिलं तर अजूनपर्यंत त्यांना विजयाचं खातं उघडता आलं नाही आहे. पहिला सामना आजच्या दिवसात त्यांनी गमावला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे.
थँक्यू जगदीश पाटील. 33 धावांचं लक्ष गंधर्व ब्लास्टर संघासमोर. एम के गीते संघाच्या संघनायकाने व अमन नाईट रायडर्स यायचे. 33 धावांचं लक्ष जर पाहिलं तर आजच्या दिवसातला सर्वात छोटा स्कोर लो स्कोरिंग मॅचेस पाहतो आपण. 8.25च्या सरासरीने या धावा चेस करायच्या गंधर्व ब्लास्टर संघाला. गंधर्व ब्लास्टर संघ जर पाहिलं तर आदरणीय चेतन धुळे साहेब, दिलीप बैकर साहेब व जयेश धुळे यांचा हा संघ. आता चेतन धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्याचे बंधुराज जयेश धुळे या ठिकाणी पाहू शकता आपल्या संघाचा सामना. दिलीप बैकर साहेब या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना गंधर्व ब्लास्टर संघाला 33 धावांची गरज आहे. हा चेंडू फुलटॉच होता ऑन साईडला, हवेतून खेळून काढला चेंडू, डीपमध्ये जातोय. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. अमन रायडर्स संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे व क्षेत्ररक्षण स्वीकारले. फिल्डिंग क्षेत्ररक्षण. यावेळेस हा चेंडू कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज होता, मात्र तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. पंकज आणि विवेकची जोडी आपण पाहतोय. पंकज आता पोहोचलाय 3 धावांवर. संघही धावसंख्या 3. आता मात्र विवेकला आपण पाहतोय. स्ट्रायकर इंडला विवेक जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 2 धावा दिल्या होत्या. हा चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दिशेने विवेक खेळून काढला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती संधी नाही आहे धाव घेण्याची. ते मात्र निर्धाव चेंडू. 33 धावांचं लक्ष. 3 धावा धावफलक पाहतो आपण. गोलंदाज सुरेश ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस विवेकने भिरकावून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषे जवळ. चांगला प्रयत्न होता, मात्र बघूया पंचांचा इशारा. षटकार. विवेकच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. 6 धावा. 51 धावा धावफलकावर 9 आपण. चेंडू यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॅक पुढे गेले अप्परकटच्या माध्यमातून. चेंडू आता मात्र येतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 2 धावा इथे पूर्ण गेल्यात आणि 2 धावेवर इथे समाधान मानावं लागेल. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो असल्या कारणाने चेंडू आत अडवण्यात यश मिळाले क्षेत्ररक्षकाला आणि या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 11 आपण पाहतोय. विवेक पोचले 8 धावांवर. दुसऱ्या बाजूला 3 धावांवर नाबाद खेळतोय फलंदाज पंकज. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू. यावेळेस व्यवस्थित चेंडू खेळता आला नाही. चेंडू जातोय शॉर्ट फायनलच्या दिशेने आणि इथे निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 11 धावा. आता मात्र गरज आहे ती यावेळेस 22 धावांची. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावा. 7.66च्या सरासरीने या धावा इथे कराव्या लागतील. 7.33च्या सरासरीने माफ करा. 18 चेंडू आणि गरज आहे त्यावेळेस 22 धावांची. डीजे नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा है काळजाच्या ठोक्यावर. नको सिंह पाशीचा नोटाव शिवबा है काळजाच्या ठोक्यावर. धावसंख्या पहिल्या षटकाअखेर धावफलकावर पाहतोय आपण 11 धावा. तर मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी होते दुसरं षटक घेऊन यावेळेस मयूर. मयूर ज्याने फलंदाजी करताना 20 धावांची महत्त्वपूर्ण खेळ केली होती, मात्र त्याला
सोडला तर कोणताही फलंदाज धावा करू शकला नाहीये. या 32 धावांमध्ये 20 धावा या एकट्या मयूरच्या आहेत. मयूर दिवेकर. निर्धाव चेंडूने यावेळेस सुरुवात केली आहे. स्पर्धा आपण पाहताय फ्रेंड्स ग्रुप आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरं या स्पर्धेचं आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस स्वीप केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सीमा पलीकडे चौकार. चौकार आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. फक्त दिशा दिली होती. फुलटॉस चेंडू त्यावेळेस पाहिलं होतं क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये आहेत आणि याच गोष्टीचा फायदा उचलला पंकजने आणि 4 धावा इथे वसूल केल्या. धावसंख्या धावफलकावर 15. पुन्हा एकदा मयूर यावेळेस हायवे इनकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस रिव्हर्स शॉट खेळल्यात. अतिशय चांगला फटका. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटामधी. आदि माया आदि शक्ती करी नंदारे आईची भक्तांवरी. आदि माया आदि शक्ती करी नंदारे आईची भक्तांवरी. पुंडुळ्या थँक्यू. संख्या 19 धावफलकावर. हा चेंडू पुढे सरकले होते. स्टेप आउट झाले होते. चेंडू साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येऊ शकला नाहीये. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 20 धावा. आता मात्र गरज आहे ती 13 धावांची. षटकातील चेंडू झाल्यात जर पाहिलं तर 4 चेंडू. आता मात्र 14 चेंडूमध्ये गरज आहे ती यावेळेस जर पाहिलं तर 13 धावांची. हा चेंडू यावेळेस हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे जाऊन फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पुरेसा वेळ मिळाला इथे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 22 धावा. मात्र 11 धावांची गरज आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ आपण पाहतोय गंधर्व ब्लास्टर संघ. चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना 32 धावांवर रोखलं यशस्वी रेव्हेंजर्सला. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता मात्र चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही. चेंडू जातोय इनसाइड एज लागून यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये आणि षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर 22 पाहतोय आणि आता गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 11 धावांची. 12 चेंडू आणि 11 धावा. डीजे आईला पुंडू या साऱ्या घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटामधी. हिरव्या साडी चोळीचा मन माऊलीला खण नारळ तो ओटी भराला. हिरव्या साडी चोळीचा मन माऊलीला खण नारळ तो ओटी भराला. नवरात्रीच्या उत्सवाला भक्तजन येती आईचे भेटीला. भक्ताला पाहते आई ती दुरून डोळ्यामधी. भक्ताला पाहते आई ती दुरून डोळ्यामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. घाटन देवी बसले कसारा घाटामधी. असं 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर पाहतोय आपण. 12-11चं समीकरण. स्ट्राईकला फलंदाज पंकज. गोलंदाज आहे मुन्ना. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर.
फर्स्ट या ठिकाणी वाईटचा इशारा करताना मारुती शेट्टे यावेळेस पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लीगचे पंच आमचे कल्याणी घोरपडे. निश्चितच खूप मोठं नाव आहे कल्याणी घोरपडे. सुशांत मांजरेकर यांनी अधिराज्य गाजवलं होतं आपल्या कारकिर्दीमध्ये. जबरदस्त योगदान. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट या दोन खेळाडूंनी निश्चितच प्रेक्षकांची मनं जिंकली. आता मात्र क्रिकेटशी निश्चित निगडीत काम करत असताना पंचांच्या भूमिकेत आणि या 4 धावा. तर मात्र 6 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज होती. मात्र इथे समीकरण जर पाहिलं तर 6 धावांचं, कारण 5 धावा हे पहिल्या चेंडूवर आल्यात. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय यावेळेस पंकजने सीमारेषेच्या तिथे जवळ. हा चेंडू त्या ठिकाणी बघूया आणि फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी पंकज बाद होतोय. तर मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय बली. यावेळेस पाहतोय आपण पंचांकडनं गाड घेतोय. 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू यावेळेस बॉलर बॅक टू ड्राईव्ह या ठिकाणी पाहतोय आपण. निर्धाव चेंडू. 9 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. बली स्ट्राईकला. चेंडू यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने. 1च धाव इथे मिळते. मात्र स्ट्राईकला सरकलाय विवेक. मात्र 5 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे निश्चितच एका बाजूने झुकलेला आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू चालला यावेळेस फायलिंगच्या दिशेने. शॉर्ट फायलिंगच्या दिशेने. शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक मात्र थोडासा आत असल्या कारणाने चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. धावसंख्या धावफलकावर तर मात्र इथे पाहतोय आपण 30 धावा. तर मात्र 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस जागा बनवून हुक केला चेंडूला आणि हा विजयी फटका विवेकच्या बॅटमधून आलेला मोठा फटका आणि सामना इथे जिंकलेला आहे.
मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा विवेक गायकवाड, ज्याने 23 धावांचे खेळ गेले आणि 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलेला आहे. अष्टपैलू कामगिरी. मी दिलीपजी वायकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विवेक गायकवाड मॅन